नमस्कार. काय वाटतं, जर उत्तम आरोग्याचं रहस्य कुठल्या महागड्या सप्लिमेंट्समध्ये नाही, तर आपल्याच स्वयंपाकघरात आपल्या पूर्वजांच्या पारंपरिक आहारात दडलेले असेल तर? चला, आज आपण अशाच एका थोड्याशा विसरल्या गेलेल्या सुपरफूडची ताकद पुन्हा एकदा नव्याने जाणून घेऊया. आपण नेहमीच नाही का चांगल्या आरोग्यासाठी सतत काहीतरी नवीन उपाय शोधत असतो. पण विचार करा, मी जर असं म्हटलं की याचं उत्तर आपल्या अगदी जवळ आपल्या स्वयंपाकघरातच आहे तर? हो, चला तर मग हे रहस्य काय आहे ते पाहूया. हो, हे खरं आहे. आपल्या स्वयंपाकघरात एक असं धान्य आहे जे आजकालच्या कोणत्याही फॅन्सी महागड्या सुपरफूडला सहज टक्कर देऊ शकतं. ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल, पण हे अगदी खरं आहे. आणि ते सुपरफूड आहे नाचणी. हो, बरोबर ओळखलं. तीच आपली साधी भोळी दिसणारी नाचणी, जी एकेकाळी आपल्या आजी आजोबांच्या ताकदीचं आणि त्यांच्या निरोगी आयुष्याचं खरं रहस्य होती. अहो, नाचणी म्हणजे फक्त एक धान्य नाहीये, तर ते पोषक तत्वांनी भरलेलं एक जणू काही खजिनाच आहे. कल्पना करा, आपल्या पूर्वजांनी पिढ्यानपिढ्या ह्याच धान्याच्या जोरावर आपलं आरोग्य जपलं होतं. हे म्हणजे जणू काही निसर्गाने दिलेलं एक प्राचीन आरोग्य कवचच आहे, नाही का? आता बघा, नाचणीची खरी ताकद इथे आपल्याला दिसते. यात फक्त एक दोन नाही, तर अनेक महत्त्वाची पोषक तत्व आहेत. कॅल्शियम, आयर्न, फायबर आणि प्रोटीन. म्हणजे बघा, हे सर्व एकाच धान्यात मिळणं म्हणजे आरोग्यासाठी एक कंप्लीट पॅकेजच झालं. बरं, पण हे पोषक तत्व आपल्या शरीरावर नेमकी काय जादू करतात? चला, नाचणीच्या अशा 6 जबरदस्त फायद्यांबद्दल जाणून घेऊया, जे आपलं आरोग्य खऱ्या अर्थाने बदलू शकतात. नाचणीचा पहिला आणि सगळ्यात मोठा फायदा म्हणजे हाडांना मिळणारी मजबूती. मग ते वाढतं वय असो किंवा उतार वय, मजबूत हाडांसाठी नाचणी म्हणजे एका वरदानापेक्षा कमी नाहीये. आणि याचं कारण अगदी सरळ आहे. दुधाव्यतिरिक्त नैसर्गिकरित्या इतके जास्त कॅल्शियम फार कमी धान्यांमध्ये सापडतं. म्हणूनच वाढत्या मुलांच्या विकासासाठी, महिलांच्या आरोग्यासाठी आणि विशेषतः ज्येष्ठांच्या हाडांच्या मजबूतीसाठी नाचणीला आहारात ठेवणं खूप खूप महत्त्वाचं आहे. आता दुसरा फायदा, जो आजकाल बऱ्याच जणांसाठी महत्त्वाचा आहे, वजन नियंत्रणात ठेवणं. या प्रवासात नाचणी एक उत्तम साथीदार ठरू शकते. यामागचं कारणही अगदी सोपं आहे. नाचणीतल्या फायबरमुळे ते हळूहळू पचतं, ज्यामुळे आपलं पोट बराच काळ भरलेलं राहतं. आणि मग काय, उगाचच काहीतरी खाण्याची इच्छा होत नाही. खाण्यावर आपोआप नियंत्रण येतं आणि वजन नियंत्रणात ठेवायला मदत होते. तिसरी शक्ती, मधुमेहावर नियंत्रण. हो, ज्यांना रक्तातील साखरेची समस्या आहे त्यांच्यासाठी नाचणी खूपच फायदेशीर ठरू शकते. याचं मुख्य कारण आहे नाचणीचा लो ग्लायसेमिक इंडेक्स. आता सोप्या भाषेत सांगायचं झालं तर नाचणी खाल्ल्यावर रक्तातील साखर एकदम वेगाने वाढत नाही, ती हळूहळू आणि स्थिर राहते. त्यामुळे मधुमेहींसाठी हा एक अत्यंत सुरक्षित आणि उत्तम पर्याय आहे. म्हणतात ना, आपलं संपूर्ण आरोग्य आपल्या पचनसंस्थेवर अवलंबून असतं, आणि इथेही नाचणी आपली खूप मदत करते. नाचणीमध्ये फायबरचं प्रमाण भरपूर असल्यामुळे आपली पचनक्रिया सुधारते, बद्धकोष्ठतेसारख्या समस्या दूर होतात आणि एकंदरीत आपल्या आतड्यांचं आरोग्य चांगलं राहतं. आणि हो, फायदे फक्त शरीराच्या आतच नाही तर बाहेरूनही दिसतात. आपली त्वचा आणि केस यासाठीही नाचणी खूप चांगली आहे. याचं श्रेय जातं नाचणीमध्ये असलेल्या अँटीऑक्सिडंट्सना. हे अँटीऑक्सिडंट्स आपल्या त्वचेला अकाली वृद्धत्वापासून वाचवतात. त्वचा आणखी तजेलदार दिसू लागते आणि केसही मुळापासून मजबूत होतात. आणि 6वा पण अत्यंत महत्त्वाचा फायदा म्हणजे रक्ताचं आरोग्य सुधारणं, म्हणजेच हिमोग्लोबिनची पातळी वाढवणं. नाचणी हा लोहाचा एक उत्तम नैसर्गिक स्रोत आहे. जर नियमितपणे नाचणी खाल्ली तर रक्ताची कमतरता भरून निघते आणि ॲनिमियासारख्या समस्यांपासून दूर राहण्यास मदत होते. आणि साहजिकच यामुळे दिवसभर अधिक ऊर्जा आणि उत्साह जाणवतो. आता हे सगळे फायदे ऐकल्यावर नक्कीच प्रश्न पडला असेल की या सुपरफूडला आपल्या रोजच्या जेवणात आणायचं कसं? आणि सगळ्यात चांगली गोष्ट ही आहे की हे खूपच सोपं आहे. आपण पारंपरिक पद्धतीची नाचणीची भाकरी बनवू शकतो, मुलांसाठी पौष्टिक सत्व, नाश्त्यासाठी मस्त कुरकुरीत डोसा किंवा मग सणासुदीला पौष्टिक लाडू. कितीतरी चविष्ट पर्याय आहेत आपल्याकडे. तर या सगळ्याचा सार एकच आहे, निरोगी आयुष्य मिळवण्यासाठी काहीतरी खूप मोठे बदल करायची गरज नसते. फक्त आहारात नाचणीसारखा एक छोटा पण तितकाच शक्तिशाली बदलही पुरेसा आहे. छोट्या छोट्या सवयी आपलं आयुष्य बदलू शकतात. आजपासूनच नाचणीला आहारात घ्या आणि एका निरोगी जीवनाची सुरुवात करा. हा विचार किती खरा आहे, नाही का? आपल्या आरोग्याच्या दिशेने उचललेलं हे एक छोटासा पाऊल भविष्यात खूप मोठा आणि सकारात्मक बदल घडवू शकतं.
तर मग आत्ता या सुपरफूडचं रहस्य आपल्याला कळलेलंच आहे. मग विचार कसला करायचा? आपल्या आहारात नाचणीचा समावेश कसा करणार? भाकरी, डोसा की लाडू? सुरुवात कुठून करणार आहात?